आपला योग माय योग हात काढ चिटकू नको लई तुला बी बरं वाटत असेल मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसलाय जणू काय छोट्या हातीत बसलाय कसा आहे शाहरुख खान कसा आहे शत्रुघ्न सिन्हा आख्या तुमच्या जिल्ह्यात नसेल एवढा पुढे भाग पिंट्या आव ग मम्मी नेट मानिके मम्मी तसं का वांबाळीतून उठून आले आणि म्हणतो पिंट्या नेट मानिके त्या बिचाऱ्याचा साऊंड जळल जरा हळू ना पिंट्या पिंट्या तुझा एकट्या काय रे ते आत्या कशी हसायली आत्या ग आत्या चष्मेवाली आत्याला टाटा कर ते कॅमेरावाला फोटो काढते एक हा त्याला एक पाप दे असा कसा त्याचं वय किती असेल किती आहे आता शिक झालाय 6 महिना होय हा बारसाचं दागातलं नाही का घालायचं पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळशाहरुख अशोक सराफ मला वाटलं घाबरून वल केलं खडीला आलाय काना माझा रडता या मुळू नादी लावा या बाळाला यशोदा पाळणा हलवी ती हळूहळू नादी लावा या यशोदा पाळणा हलवी ते हळूहळू बाळाला यशोदा पाळणा हलवी ते हळूहळू एक खडीला आलाय नादी लावाया बाळाला यशोदा पाळणा यशोदा पाळणा हलवी ते हळूहळू नादी लावाया बाळाला यशोदा पाळणा हलवी ते हळूहळू सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यातले नाही रे हा विको दे विको हा नाम हा मावशी भारूड 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 म्हणलं ऐका भारूड 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 म्हणलं मावशी ओ मावशी भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं काहीतरी आपल्याला हसायला मिळतं या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण मावशी ओ मावशी हे नाथांचं भारूड आहे हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता ऐका एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल
त्याला योग्य दिशा कशी मिळल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी, ह्याच्यासाठी भारुडलेलं. तर मग मावशी भारुड म्हणजे काय? भारुड म्हणजे काय? तर भारुड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारुड. मावशी कळालं तर भारुड आहे, कळालं तर भारुड आहे, नाहीतर 84 लक्ष योनीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारुड आहे. मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता कसं 5Gचा जमाना निघाला मावशी. लक्ष देऊन ऐकलं तर भारुड कळतं, लक्ष देऊन ऐकलं तर भारुड कळतं. हां खरं सांगा मावशी हो, आम्हाला हौस आली काय तुमच्या गावात येऊन रात्रीच्या लुगडे घालून नाचायची? आम्ही जर इथे येऊन जर चला मोहनाळचा सप्ताह चालू आहे, चला इथं जाऊ, महाराजांचं कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर चला सप्ताह चालू आहे तिथं येऊन आम्ही भजन करत बसू. आम्ही इथं येऊन जर भजन जर करत बसलो ह्या पटांगणाशिवाय काळं कुत्र देखील आलं नसतं. आम्ही कुठं नखरा केला म्हणून एवढा इकरा गोळा झाला. ह्या नखऱ्याला बघून वेड होऊ नका. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा. काय बोलला अशी वरच रंग ढंग पाहून आपली फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा मावशी ओ मावशी हे भारुड आहे. आणि एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय म्हणतात? दादला नको, दादला नको म्हणतात. हा ऐका मावशी खरं सांगा, दादला म्हणजे काय? बोला ऐ झोप नका तसं. हां दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. ऐका, दादला म्हणजे नवरा, पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या बारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, क्या बात आहे. तो रस येथेच नाही. एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. म्हणून म्हणायचं मला, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, मला दादला नको देते सोडून, मला नको देते सोडून, दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, देते सोडून, देते सोडून, देते सोडून, देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. ऐका, कामरूपी दादला नको. एकनाथ महाराज म्हणतात की मला कामरूपी दादला नको. हा पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊन ऐका. किती दिवस झाले गेलता मोडदा फिरायला? खाली बघ, खाली बघ, खाली बघ, खाली बघ. हा फुकटच्या पंक्ती काऊन कसा असं मस्त पैकी पंग झालाय बघ. ह्या सप्त्यान त्या सप्त्यावर, त्या सप्त्यान त्या हप्त्यावर, ह्याला बुका लाव, त्याला बुका लाव. बुका लावायच्या घरी काय बायाने काय बुका खाऊन मारायचं होय? मी म्हणा तसाच बुका लावी थिंड. या पंढरपूरच्या खाली इकडे आपल्या इकडे तुळजापुरात येऊन कुकू लावून तरी जगती. आई राजा प्रगडली माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा माये, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे,
जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना सारोनी माळ मी घालीन माळ मी घालीन बोधाचा झेंडा मी देईन बोधाचा झेंडा मी देईन हे गीत पारिशी जाईन आईचा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आई राजा कुठे नवविध भक्तीच्या करे नवरात्रा पोटी निराकार मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा दंब सासऱ्या सांडी पात्रा. महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. रोज कार्यक्रमाला मावशी आम्ही बाहेर फिरत असतो. कुठं पण मावशी आम्ही कार्यक्रमाला गेलं तर ऐका धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा ऐका धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10 तरी टक्के आमच्या माता माऊल्याची संख्या महिला मंडळाची संख्या जास्त असते. याचं कारण आहे मावशी 60% आरक्षण महिलांना. हे बी काय खाता आता सायदा राहिलं नाही. हे मंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या त्याच्यामुळं आता काय नो टेन्शन आहे. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगा वाढायचा. मावशी ज्यांच्यापाशी असेल त्यांनीच वाढ. कुणा सुट्टी नाही. ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजाराने कोण उसना घेऊन वाढायचा पण जोगा वाढायचा. जर मावशी जोगा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाव होत्याल. पुरुष मंडळ सुट्टीच नाही. देवाचा बी न्याय आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. एका हाताने धर्म केला तर दोन्ही हाताला देणारा तो परमेश्वर आहे. म्हणून सगळ्यांनी जोगा वाढायचा. कोणाकडून ओके असू द्या. संग्राम मुंडे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस. नीट बस घे. चला चला एक जण या बरं कोणतरी. ए परा एक जण कोणतरी ये ये बाबू किती गडबड आहे. तो बी ताऊनच उठलाय. इकडे सांगा 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 नाव सांगा नाव सांगा. माधू मुंडे. महादू मुंडे त्यांच्याकडून बी बक्षीस मिळालं. कात नाही चोना नाही पान कसं रंगलं. आमच्या महादू मुंडेने पिक्चर दाखवलं. तुमचं आमचं जमलं. एकाकडं कोणताच दर पुन्हा माझ्याकडेची. सगळ्या पैसे जा सगळ्यांनी जो वाढायचा. चला रे रे ना रामा जीव धोसरला तुला पाह्या लांबाबाई तुझ्या विनाग जीवनाला माझ्या अर्थ ग नाही. वर्ण वर्ण माया लावू नको ग हा वर्ण वर्ण माया लावू नको ग अग अंबाबाई सोडून जाऊ नको ग अंबाबाई सोडून जाऊ नको ग सोडून जावो नको ग अंबाबाई सोडून जावो नको ग. वर्ण 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 माया लावू नको ग वर्ण वर्ण माया लावू नको ग अंबाबाई सोडून जावो नको ग अंबाबाई सोडून जावो नको ग अंबाबाई सोडून जावो नको ग. तुझ्या बेण्याची मध्ये मनामध्ये आस पान माऊली न ग वेड जीवाला किती लावलया तवा पासोनी बाई जायाच गोकुल मन माझ तुझ्याकडं धावलया ग
परिणामी परडी अशा तृष्णेच्या पाडी न दरडी. काय झालं ना ग? काय झालं मग तसं? चला, पूर्ण बोधाची भरिणमी परडी अशा तृष्णेच्या पाडी न दरडी. मनो वा वा क्या बात है. असं मनो विकार करीन कुरबंडी आणि अद्भुत रसाची भरिणमी दुरडी. आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध हे जोडियले मग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग. आई राजा काम सिंत वादक आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काय मावशी टाळ्या वाजवल्या बाई. त्या टाळी तर वाजवत जावं मोकळ्या मना. चला, पापनीला पापनीवर थेंब हा आडला ग. मग नयनाच्या हिन्यात माझा मल्हार दडला. जेवल का मल्हारी मल्ला एक दोन. केली थोडी थट्टा तुम्ही का हो गेला राजा. तुमच्या चरणाशी द्यावी थोडी मागून लागली शिरीन त्यावर कोण सावली खरी. मीच आहे खरी न कोण इच्छा करील पुरी. जेवल का मल्हारी मागीन चहा 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 दिला जाईल देवा, दिला जाईल. चहा नसला तर वडापाव बी चालेल. हा, वडापाव बी दिला जाईल देवा. देवा देवा, तुमचं ह्या गावात पहिलंच वार दिसतं. पहिलं चालायला का? होय. लय दिवस झाले इकडे नव्हतंच. बर बोल. देवा, थंडी लागली का? नाही 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 ना? आता शिक तर मोसमला लागले. बोल. बर देवा, हा, माझा इथे एक मित्र आहे. बघा हा. एवढ्या लांब तुझा मित्र आहे. हा. बर 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 बर. देवा, हा, ओळखी चांगले दिसायले तुझ्या. देवा ऐकत बर बर. हा, देवा, त्याची दारू कधी सुटल? तुझ्या मित्राची दारू सुटल. कधी? अरे तुझ्या मित्राची दारू सुटल कधी? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. कधी? खरंय देवा. देवा, आणखीन एक दारू सुटल. हा, आणखीन एक कोड होतं. हा, आणखीन एक
आणखीन एक कोड होतं. कोड होय. हा. जरा सोपं सोपं विचार. होय. तुझी बी लय जाऊन आणि माझी बी लय जाऊन. बर बर. जरा आपल्यातल्या आपल्यात. अरे इकडल्या पट्यातले लोक हुशार आहेत रे जरा. हाय किती. इकडले लोक हुशार आहेत ती लातूर रोड चाकूर. बर बर. जरा रान या पट्यातले लोक हुशार आहेत मोहनाळचे. देवा. हा या पट्यातले लोक हुशार आहेत ती जरा रान बघून पेर. बर बर बर. बोल. देवा हा माझ्याकडनं एक काळी कोंबडी आहे. ऐकून घ्या हो, तसं रागानं बघू नका, ऐका तर. बर बर. देवा पण ती काळी आहे पण पांढरा कसं काय देते. अरे तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो का. नाही देवा मस्करी करायला होतं. मस्करी करायला देव का तुला पोल्ट्रीत का मला वाटलं का होय रे. नाही व. सांगावंच लागतंय हा, का. सांगा ना. 3.5 मीटर कापड घे. हा. 4 घड्या घाल. घातल्या. 86 लिंबू घे. बर. 87 फोडी कर. 88 रंगवत गुलाल घे. सुतळी घे. बांबू घे. लाया टाक चिल्लर टाक. त्याचं गोटोडं बांध. बर. हा कोंबडीच्या कुठं या गळ्यात बांध. गळ्यात बांध. बर देवा एवढं वजन राहील का कोंबडी. जर कोंबडी वजन मिली. हा जर कोंबडी वजन मिली तर अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो. बर 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 देवा झालं देवा एवढंच. ओके. अरे बऱ्याच वर्षानंतर या मोहनार नगरीमध्ये माझी पहिलीच फेरी आली. मोठी मोठी ढेड बाजूने गोळा झाली. पण नवीन कपडा सफेद कपडा खिसा खाली आली. लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागले. अरे लाडक्या बहिणीचा हप्ता पडून सुद्धा परडी रिकामीच आली. आई राजा बघून घे. आईचा जोगवा. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा आईचा आई पाचाचं 50 हो दे. भक्तांचं कल्याण हो दे. सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. तुम्ही म्हणताल महाराज आमचा किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि सप्ताहामधील आजचा कितवा दिवस. चौथा दिवस आहे. आणि 4थ्या दिवशी महाराज आम्ही कीर्तन ठेवलं आणि कीर्तनानंतर तुमचा भारुडाचा कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही आलाय ते आलाय आणि कोंबडं बोकडं म्हणता असं काही मनामध्ये प्रश्न आला असेल तर ऐका. मी काय म्हणलं मावशी लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. कळालं तर भारूड आहे. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. आता लक्ष देऊन ऐका. ऐका प्रत्येक माणूस आहे. प्रत्येक जीव आहे. ऐका लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणूस आहे. प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे. तुका म्हणे केले. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात. रजोगुण सत्वगुण तमोगुण. नीट बस रे. रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण. ऐका ह्या 3 गुणाची 3 दगड घ्यायची अशी चूल मांडायची. त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा. वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते. जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत. जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत. जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखुमाईच्या आईचा जोगवा मागुनी ठेविला. जावोनी नवस महाद्वारी फेडिला. एका जनार्दनी एकपणे देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला ना रामा. असं यानंतर सुंदर असं दुसरं भारूड ऐकायचं आहे. त्याआधी एकदा सगळ्यांनी एकदा हातानं टाळी. आता नाही रे. हातानं टाळी. एक रोहित्या होता. ऐका आता ऐका. एक गण्या होता आणि एक रोहित्या होता. आता ऐका. चांगले धरले आम्हाला. नाही एक गण्या होता आणि एक रोहित्या होता. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. ऐका. हा पुढे कोण गेला गण्या आणि मागे कोण राहिला रोहित्या. आता ऐका. मी तुम्हाला तुमच्यासाठी सांगतोय काय पटवून देतोय बघा. लक्ष देऊन ऐका. हा पाठीमागे रोहित्याला चोरानं पकडलं.
ती म्हणाल का ए गण्या गण्या पप्पा चोर लय मारते ते रे लवकर ये रे ए गण्या गण्या लवकर ये रे लय मार जीव काढायला रे लवकर ये रे का करलास रे इकडे ये रे असं हळू न म्हणाल का त्याचं चोरानं जर धरलं तर त्याचं जीव तोडून आरडल ए गण्या मेलं रे असं जीव तोडून आरडल का नाही मग तिथं आपण जीव तोडून आरडतो इथं देवाचं नाव घ्यायला कशाला आपण कच पडायचं जरा जोरदार टाळी वाजून भजन करायचं चला विठ्ठल